की तुम्हाला बाईट द्यायची आहे दिनांक 1 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 दरम्यान 22 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज 2 जानेवारी 2025 रोजी पंचायत समिती सभागृह इथं आत्ताच पार पडलेली आहे। त्याच्यामध्ये सन 2021 मध्ये ज्या आहेत ह्या 22 ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडत काढण्यात आलेली होती। त्याच्यामध्ये खालीलप्रमाणे जे आहेत ती 2021 ची आरक्षण सोडत होती। 22 पैकी 2 सरपंच पदे जी आहेत ती अनुसूचित जाती महिला यांच्यासाठी राखीव होती। अनुसूचित जमाती महिला यांच्यासाठी 1 पद राखीव झालं होतं। नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 4 महिला आणि 2 नामप्रकुला अशी एकूण 6 पद आरक्षित होती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिलांची 7 आणि खुल्या 6 अशा एकूण 13 पद जी आहेत निश्चित झालेली होती। मान्य राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आणि मान्य जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे जे आहे ते डिसेंबर 2024 मधलं पत्र जे आहे त्याच्यानुसार सुधारित आरक्षण खालीलप्रमाणे आपल्याला आज काढायचं होतं। त्याच्यामध्ये 22 ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी 2च पद आरक्षित कायम राहिलेले आहेत। अनुसूचित जमाती महिला यांच्यासाठी 1 पद जे आहे आरक्षित कायम राहिलेलं आहे। नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये मात्र महिलांसाठी 3 आणि ओबीसी खुला 3 अशी नामकृत 3 असे 3 पद जे आहेत असे एकूण 6 पद आरक्षित करायचे आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 13 पैकी 6 महिला आणि 7 जे आहेत ते सर्वसाधारण अशी 7 म्हणजे अशी एकूण 13 पद आपल्याला आरक्षित करायचे। म्हणजे एकंदरीत पाहता सन 2021 मध्ये आरक्षण सोडत आणि आज झालेले आरक्षण सोडत याच्यामध्ये किरकोळ बदल असा होत आहे की ओबीसी एकूण ओबीसी पद जे आहे सरपंच पद 6 आरक्षित होती 2021 सोडतीमध्ये। त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही, मात्र त्यावेळी 4 महिला आणि 2 ओबीसी सर्वसाधारण अशी पद आरक्षित होती। ती आपल्याला या सोडतीनुसार 3 महिला आणि 3 ओबीसी सर्वसाधारण अशा पद्धतीने आरक्षित करायची होती। त्याचप्रमाणे सर्वसाधारण जे आहे खुल्या प्रवर्गातील त्यामध्ये एकूण 13 ग्रामपंचायती आहेत, त्यापैकी महिलांसाठी 7 पद जी आहेत ती 2021 सोडतीनुसार आरक्षित होती, पण त्यामध्ये एकच घट होऊन जे आहे ते आज आपल्याला 6 पद या ठिकाणी महिलांसाठी आरक्षित करायचे। म्हणजे उर्वरित 7 पद जी आहेत ती खुल्या प्रवर्गासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाणार आहे। याच्यामध्ये आपल्याला 1995, 2000, 2005, 2010, 2015, 2021 या पद्धती या सालांमध्ये जे आरक्षण निश्चित झालं होतं त्याचा देखील या ठिकाणी विचार केलेला आहे। त्याच्यानुसार 2021 मध्ये ते देखील आज कायम केलेलं आहे। अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांच्या सरपंच पदाच्या आरक्षणाच्या बाबतीत तरतुदी पाहतात जे आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणात आळीपाळीनं जे आहे प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायती प्रत्येक ग्रामपंचायत आरक्षित होत जाते। त्यानुसार ह्या ग्रामपंचायतीच्या मागास प्रवर्ग सर्वसाधारण ह्यासाठीच आरक्षित होत्या, ते आपण आरक्षण कायम केलेलं आहे। उर्वरित 4 ग्रामपंचायती होत्या, चांबारवाडी, टाकूबाईची वाडी, परळखुर्द आणि जोरवाकडी या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण 2021 साली निघालेलं होतं। तर त्यापैकी आपण चिठ्ठ्या काढून त्यापैकी 3 ग्रामपंचायती आता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्यासाठी आरक्षित राहिलेले आहेत, त्या आहेत चांबारवाडी, टाकूबाईची वाडी आणि परळखुर्द। तर उर्वरित जोरवाकडी ही ग्रामपंचायत जी आहे ती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी फेर आरक्षित झालेली आहे। त्यासोबतच खुल्या प्रवर्गासाठी जर आपण बघितलं तर 13 पैकी कुंकळी, डवळेवाडी, आसूर, तरडगाव, शिंदेमाळ, खडकी आणि माझेर ह्या 6 ग्रामपंचायती सर्वसाधारण होत्या, ते आरक्षण आपण कायम केलेलं आहे। मात्र आपल्याला सर्वसाधारण प्रवर्गासाठी 7 ग्रामपंचायती करायच्या होत्या। तर उर्वरित ज्या 6 ग्रामपंचायती होत्या 7 ग्रामपंचायती होत्या महिलांसाठी आरक्षित सर्वसाधारण महिला, त्यांच्यातून आपल्याला चिठ्ठी काढणं आवश्यक होतं। त्यापैकी आसू, दालवडी आणि गोळेवाडी या ग्रामपंचायती 3 ज्या आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण पहिल्या प्रवर्गासाठी आरक्षण 2021 मध्ये आलेल्या होत्या, मात्र यांचं 2015 सालचं आरक्षण पाहता ते सर्वसाधारण असं होतं। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पुन्हा सर्वसाधारण हेच आरक्षण येऊ नये यासाठी त्या ग्रामपंचायतीचं सर्वसाधारण महिला हे आरक्षण आपण कायम ठेवलेलं आहे आणि उर्वरित 4 ग्रामपंचायती राहतात मिरगाव, सासवड, खटके बस्ती आणि गोळेगाव, 4 मधून आपण जे आहे चिठ्ठ्यांद्वारे यापैकी 3 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आपण
सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी कायम केलेले आहेत. त्यापैकी 3 ज्या आहेत त्या आहेत मिरगाव, खटके वस्ती आणि गोळेगाव. तर उर्वरित सासवड ही जी ग्रामपंचायत ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी आता झालेली आहे. तर ह्या पद्धतीने एकूण 22 ग्रामपंचायतीचं आरक्षण मी परत एकदा वाचून दाखवतो. मिरेवाडी दालवडी अनुसूचित जाती महिला, माळेवाडी अनुसूचित जाती महिला, जोर कुरोली खुर्द अनुसूचित जमाती महिला, विठ्ठलवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग, उळुंब नागरिकांचा मागास प्रवर्ग, जोरवाखरी नागरिकांचा मागास प्रवर्ग, चांबारवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, टाकूबाईची वाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, परहर खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, गोखळी सर्वसाधारण, ढवळेवाडी आसू सर्वसाधारण, तरडगाव सर्वसाधारण, शिंदेमाळ सर्वसाधारण, खडकी सर्वसाधारण, माजेरी सर्वसाधारण, आसू सर्वसाधारण महिला, दालवडी सर्वसाधारण महिला, गोळेवाडी सर्वसाधारण महिला, मिरगाव ह्या ठिकाणी देखील सर्वसाधारण महिला कायम राहिलेल्या आहे. खटके वस्ती सर्वसाधारण महिला, गोळेगाव सर्वसाधारण महिला आणि सासवड ह्या ठिकाणी बदल होऊन सर्वसाधारण हे आरक्षण आलेलं आहे. म्हणजे 2021च्या आरक्षणात त्याच्यासोबत जर तुलना केली तर 2 ग्रामपंचायत आरक्षण बदललेलं आहे. जोरवाकरी या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण होतं, ते आता नागरिकांचा मागास प्रवर्ग झालेला आहे. तर सासवड या ठिकाणी सर्वसाधारण महिला हे आरक्षण होतं, ते आता सर्वसाधारण झालेलं आहे. उर्वरित 20 ग्रामपंचायती आरक्षण कायम झालेले आणि ह्या पद्धतीने आज सर्वांच्या उपस्थितीत आज ही सोडत जी आहे त्याचा पूर्ण ही सभा जी आहे ती शांततेत पार पडलेली आहे. धन्यवाद.